गेल्या 2 महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. घरात पडलेला मागील कापूस विक्री करण्यासाठी त्याला रोज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चक्रा माराव्या लागत आहे. व्यापारी कमी भावाने खरेदी करत असल्याने शेवटचा उपाय फक्त शासकीय कापूस खरेदी केंद्रच आहे. परंतु कापूस खरेदी केंद्रावर कमी ग्रेडर आणि मोजकीच वाहने कापूस मोजल्या जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या कामावर शेतकरी नाराज दिसतो. शेतकऱ्यांना ऑनलाईन नाव नोंदणी असताना जलद गतीने कापूस का मोजला जात नाही? एका दिवशी फक्त 20 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करतात. या अगोदर दरवर्षी दर दिवशी 200 ते 250 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होत होता. आतापर्यंत ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी हजारोच्या वर आहे. हेच आहे की प्रत्येक 2-4 जिन चालू करून बाकी दळगावमध्ये एक सेंटर आहे, त्या ठिकाणचं एक जिन चालू करून प्रत्येक जिनावर प्रत्येक ठिकाणी 50-50 वाहनं यांनी पाठवावी. साधारणतः एका दिवसात 300-400 वाहनं खाली झाली पाहिजेत. त्यावेळेस एकंदरीत हे लवकर आटोक्यात येईल, कारण आता फक्त 15 दिवस बाकी आहेत, 1 महिना नाही. आज 15 मे. सोशल डिस्टन्स झालेली आहे आणि जून महिन्यामध्ये पाऊस चालू होणार. त्या हिशोबाने आता याच्या मागे जे झालं ते झालं, पण याच्यानंतर कसं 1 महिन्यात कसा कापूस कटल, एकच ग्रेडर एकच जिनिंग असं न करता 4-5 ग्रेडर आणि 4-5 जिनिंग जर चालू केले तर परिस्थिती अजून पावसाच्या आत कापूस शेतकरी सर्व विकू शकतात. तर असं स्पीड वाढवल्यासारखं आम्ही खासदार साहेबाला स्थानिक बोललो. काय करायला पाहिजे होतं, यांनी ऑनलाईन सुरुवातीला सुरू करायला पाहिजे होतं, कधी डिसेंबरमध्ये. यांनी काय केलं की ऑनलाईन आता उशिरा सुरू केलं. त्यावेळेस जर ऑनलाईन जर केलं असतं तर शेतकऱ्याचा एकाचाही कापूस शेतकऱ्याचा राहिला नसता. पहिला जो कापूस गेला तो पूर्ण व्यापाऱ्याचाच गेला. जर एका दिवशी 20 शेतकऱ्यांचा कापूस घेत असतील तर असे किती दिवस वाट बघावी लागेल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आज जे नेते शेतकऱ्यांच्या नावाखाली आपली राजनीतीची भाकर दरवर्षी भाजत होते ते कुठेच दिसत नाही. शेतकरी हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत खांब आहे. त्यामुळे सरकार कोणतीही असो तिला शेतकऱ्यांच्या समस्येकडे आधी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.